श्री स्वामी समर्थ. अनघाष्टमी व्रत हे भगवान श्री दत्तगुरूंचे गृहस्थ स्वरूप म्हणजे अनघस्वामी आणि साक्षात लक्ष्मीचे स्वरूप म्हणजे अनघालक्ष्मी यांना समर्पित आहे. हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापांचे निवारण होऊन ऐश्वर्य, सुख, समृद्धी प्राप्त तर होतेच, त्यासोबतच श्री दत्तगुरू अनघ स्वरूपात माता अनघालक्ष्मीसोबत सदैव आपल्या घरी वास करतात. सर्वात आधी तुम्हाला सांगू इच्छितो, कृतयुगात साक्षात दत्त सद्गुरूंनी आपला प्रिय भक्त कार्तवीर्यार्जुनाला स्वतः हे व्रत सांगितले आहे. तसेच महाराज दशरथ आणि प्रभू श्रीरामचंद्र यांनी स्वतः हे व्रत केले. श्री वेदव्यास यांनी लिहिलेल्या दत्तपुराणात याची माहिती मिळते. त्यासोबतच दत्तगुरूंचे प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनीही स्वतः हे व्रत सांगितले आहे आणि विशेष करून आपल्या सर्व प्रिय भक्तांतरवी हे व्रत करून घेतले. जरी हे व्रत जास्त प्रकाशझोतात नसले तरी हे अतिप्राचीन आणि मंगलदायी व्रत नक्कीच आहे, कारण स्वतः गुरुदेव दत्तांनी आणि दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी स्वतः सांगितलेले हे व्रत आहे. ह्या व्रताचा नेमका उद्देश काय, तर मन, वाचा आणि कर्मद्वारे आपल्याकडून चुकून पाप घडते. अशा पापांचा भोग आपल्याला भोगावा लागू नये जे आपण मुद्दाम केले नाही किंवा आपल्याकडून चुकून घडले. अशा पापक्षालनासाठी आणि आपल्या घरात सदैव सुखशांती राहावी यासाठी विशेष करून हे व्रत केले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनघाष्टमी व्रताची संपूर्ण माहिती घेणार आहोत. हे व्रत काय असते, ते कसे केले जाते, याचा शास्त्रोक्त विधी काय, या व्रतासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कोणते, या व्रताचे फळ काय, या सर्व माहितीसह आपण या व्हिडिओमध्ये बरेच काही जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ स्किप न करता बघा. खूप सोप्या भाषेत मी ह्यात तुम्हाला अनघाष्टमी व्रताची संपूर्ण माहिती दिली आहे. आता जाणून घेऊ हे व्रत कधी करायचे. तसे पाहता मार्गशीर्ष महिन्यात कृष्ण पक्षातील अष्टमीला हे व्रत विशेष फलदायी मानले जाते. पण मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीला पण हे व्रत शास्त्रोक्त पद्धतीने केले जाते. पण फक्त मार्गशीर्ष महिन्यातीलच अष्टमीला हे व्रत करायचे असते असे नाही. तुम्ही कोणत्याही महिन्याच्या कृष्ण अष्टमीला हे व्रत नक्की करू शकता. मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना प्रिय असलेला महिना आहे. हा महिना श्री गुरु दत्तात्रेयांचा जन्म महिना म्हणून ओळखला जातो. माता लक्ष्मीचे विशेष महत्त्व या महिन्यात असते. म्हणून या महिन्यात येणाऱ्या अष्टमीला हे व्रत विशेष फलदायी आहे असे म्हटले जाते. अघ म्हणजे पाप आणि अनघ म्हणजे पापहीन. मन, वाचा, कर्मद्वारे आपण अजाणतेपणी प्रत्येक क्षणी अनेक पापे करत असतो. ह्या पापांमधील वाढ आपल्यासमोर विविध अडचणींच्या रूपात येऊन दुःख, दारिद्र्य, अशांती निर्माण करते. अशा पापांना दूर करण्यासाठी जगतपालक अनघस्वामी म्हणजेच गुरुदेव दत्त आणि माता अनघा म्हणजे माता लक्ष्मी ह्या दाम्पत्याची अनघाष्टमी व्रतामध्ये पूजा करतो. आता हे व्रत कसे करायचे हे आपण जाणून घेऊ. सर्वात आधी हे व्रत कोण करू शकते, तर कोणतीही स्त्री पुरुष, मग ते विवाहित असो की नसो, कोणीही हे व्रत करू शकते. ह्या व्रताचा ठराविक दिवस आहे तो म्हणजे कृष्ण पक्षातील अष्टमी, मग ती कोणत्याही महिन्यातली असो. आणि सकाळी किंवा संध्याकाळी हे व्रत केले जाते. पण मला वाटते की सकाळी केले तर आपण प्रसन्नचित्त मनाने, ताजेपणाने, उत्साहात हे व्रत करू शकतो. जर आपण सकाळी हे व्रत करत आहोत तर सकाळी लवकर उठून स्नान करावे. पूजा जिथे मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी. पण जागा स्वच्छ करताना जे पाणी आपण घेत आहोत त्यात आपल्याला जाडे मीठ, हळद, गोमूत्र किंवा हिंग, गुलाब पाणी या वस्तू घालून मग ती जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे. आधी आपण व्रताला लागणारे साहित्य कोणते हे जाणून घेऊ, म्हणजे मांडणी करताना आपल्याला कोणती वस्तू कशासाठी घेतली हे कळून येईल. सर्वप्रथम आपल्याला पूजा मांडण्यासाठी लागतो चौरंग किंवा पाट. त्यावर अंथरायला लाल किंवा पिवळे कोरे वस्त्र. त्यानंतर आपण पूजेला बसणार आहोत तर आपल्याला बसायला आसन किंवा पाट. आपल्याला पूजेत कलश मांडायचा आहे, त्यासाठी एक तांब्याचा कलश, आंब्याची डहाळी किंवा पाने, एक नारळ, सुपारी आणि नाणे. आपल्या मुख्य देवता आहेत अनघस्वामी, श्री दत्तगुरू आणि अनघा माता म्हणजे माता लक्ष्मी. या दोघांच्या एकत्र प्रतिमा असतील तर किंवा मूर्ती असतील तर, नाहीतर 2 सुपारी घेऊन आपण त्यांना मुख्य देवता म्हणून स्थापित करू शकतो. मुख्य देवता म्हणून 2 अखंड सुपारी, दूध, दही, तूप, मध, साखर यांचे मिश्रण म्हणजेच पंचामृत, अभिषेक करण्यासाठी पाण्याने भरलेला एक तांब्या. मुख्य देवतांना वस्त्र म्हणून कोऱ्या लाल किंवा पिवळ्या कापडाचे छोटे तुकडे किंवा कापूस घेऊन त्यापासून थोडे वस्त्र बनवावे आणि ते घ्यावे. या पूजेत आपल्याला अष्टदल पद्म बनवायचे आहे. त्यासाठी 1 वाटी तांदूळ आणि सोबत थोडे तांदूळ अक्षता म्हणून पण लागणार आहेत. त्यासोबत अष्टदल पद्म काढण्यासाठी हळद आणि कुंकू 1 वाटी लागणार आहेत.
अनघ स्वामीसाठी एक यज्ञोपवीत म्हणजे जानवे हवा आहे. त्यासाठी कापसापासून हे बनवून ठेवायचे आहे. धूप, अगरबत्ती, अष्टगंध आणि गुलाल, तुपाचा दिवा लावण्यासाठी एक निरंजन, सोबत कापूर, पिवळी फुले किंवा फुलांचा हार, तुळशीची मंजिरी किंवा पाने ह्या गोष्टी पूजेसाठी आपल्याला लागणार आहेत. हातात बांधायसाठी तोर म्हणजे एक प्रकारचे व्रतसूत्र. तुम्ही बघितले असेल पूजेचे साहित्य ज्या दुकानात मिळते त्या दुकानात लाल पिवळ्या रंगाचा दोरा पण असतो, त्यालाच तोर म्हणतात. त्यानंतर 5 खारीक, 5 प्रकारची फळं, जर मिळत असतील तर, नसेल मिळत तर एक फळ तरी ठेवावे. त्यानंतर दक्षिणेसाठी नाणी आणि 1 पानांचा विडा. अशा प्रकारचे साहित्य आपल्याला ह्या व्रताला आवश्यक आहे. आता आपण व्रताची मांडणी कशी करायची हे बघू. सर्वप्रथम देवघरात स्वच्छ केलेल्या जागेवर चौरंग ठेवायचा आणि त्याच्या समोर आपल्याला बसायला पाठ किंवा आसन ठेवायचे. पूजा जर देवघरात मांडत असाल तर दिशा बघू नका, कारण आपण देवघरासमोर पूजा मांडतो. आपण जर आपली पूजा देवघरात नसेल तर मग त्या स्वच्छ केलेल्या जागेच्या ईशान्य कोपऱ्यात पूजा मांडायची आहे. चौरंग ठेवल्यानंतर त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र टाकायचं आणि त्यावर थोडे तांदूळ टाकायचे आणि त्या तांदळावर कलश मांडायचा. आता ह्या ठिकाणी बरेचदा गोंधळ होतो, कारण पूजा मांडताना वेगवेगळ्या भागात ती थोडी वेगवेगळ्या तऱ्हेने मांडली जाते. मला माहिती असलेली दोन्ही पद्धती मी तुम्हाला इथे सांगतो. काही ठिकाणी पूजा मांडताना कलश वेगळा मांडतात, त्यावर नारळ ठेवतात, नारळाची शेंडीची दिशा पूजा करणाऱ्याकडे येईल अशा पद्धतीने, आणि अष्टदल पद्म त्याच्या बाजूने मांडतात. तर काही ठिकाणी कलश हा चौरंगाच्या मध्यभागी ठेवून कलशावर छोटे ताम्हण ठेवून त्यात अष्टदल पद्म मांडतात आणि त्यावर मुख्य देवता ठेवतात. दोन्ही गोष्टी योग्य आहेत आणि शास्त्राला धरून आहेत, त्यामुळे गोंधळून जाऊ नये. मी सांगणार आहे कलश मांडून त्याच्या बाजूला अष्टदल पद्म काढण्याची पद्धत. ह्यामध्ये आपल्याला चौरंगाच्या थोड्या वरच्या बाजूला तांदूळ टाकायचे, त्यावर मवळीबंध कलश ठेवायचा. मवळीबंध म्हणजे कलशाच्या तोंडाला 5 वेळा कच्चा धागा गुंडाळायचा आणि तो कलश तांदळावर ठेवायचा. आता त्या कलशात थोडे पाणी भरायचे, त्याला कुंकवाचे 5 बोटं लावायची, त्यात अक्षता, फूल, 1 सुपारी, 1 नाणे टाकायचे आणि आंब्याची 5 पाने आणि विड्याची 5 पाने तोंडाच्या साईडने ठेवून त्यावर नारळ ठेवायचा. नारळ ठेवताना नारळाची शेंडी पूजा करणाऱ्याच्या दिशेने असावी. कलशाच्या अगदी समोर 1 वाटीत तांदूळ टाकून त्याला थोडा गोल आकार करून घ्यायचा आहे आणि त्यावर हळद आणि कुंकवाच्या साहाय्याने अष्टदल पद्म 8 पाकळ्याचे कमळ काढावे. अष्टदल पद्माच्या मध्यभागी आपल्याला मुख्य देवता म्हणजे अनघस्वामी आणि अनघा माता यांची स्थापना करायची आहे. त्यासाठी प्रतिमा असतील तर ठीक, नाहीतर आपण 2 सुपारी मुख्य देवता म्हणून स्थापित करतोच. याला दत्तपीठ पण म्हटले जाते. आता दत्तपीठाच्या डाव्या बाजूला चौरंगावर मुठभर तांदूळ टाकून त्यावर 2 विड्याची पाने मांडून त्यावर 1 सुपारी ठेवून गणपतीची स्थापना आपल्याला करायची आहे. त्यानंतर दत्तपीठाच्या थोडे समोर आपल्याला तोर ठेवायचा आहे. तोर म्हणजे आधी सांगितलेच आहे, तोर ठेवताना आधी त्याला 9 गाठी मारून घ्यायच्या आणि दत्तपीठासमोर एखाद्या वाटीत ठेवून द्यायचं आहे. मुख्य देवतांच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाची निरंजन ठेवायचे. पूजा करताना सर्वात आधी ते प्रज्वलित करायचे आणि त्यानंतर नैवेद्याचे पदार्थ 5 खारीक, फळं, गूळ, शेंगदाणे. चौरंगावर जागा असेल तर त्यावर ठेवा, नाहीतर चौरंगासमोर ठेवा. आता पूजा करताना जे साहित्य आपल्याला लागणार आहे ते हळद, कुंकू, अक्षता, पंचामृत, फुलं, धूप, कापूर आणि दक्षिणा या वस्तू व्यवस्थित आपल्या उजव्या हाताला ठेवा. अशा पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे. आता मांडणी झाल्यानंतर आपण पूजा कशी करायची हे जाणून घेऊ. सर्वप्रथम देवाच्या उजव्या बाजूला ठेवलेले निरंजन म्हणजेच तुपाचा दिवा प्रज्वलित करा. त्यानंतर उजव्या हातात पाणी घेऊन 3 वेळा ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असे म्हणत आचमन करा आणि त्यानंतर प्राणायाम करा. आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम गणेशाचे पूजन करायचे आहे. त्यासाठी दत्तपीठाच्या डाव्या बाजूला स्थापित केलेल्या गणपतीला हळद, कुंकू, अक्षता आणि दुर्वा अर्पण करून हात जोडून नमस्कार करा. बरेच जण येथे अथर्व शीर्ष म्हणतात, तुम्ही पण म्हणू शकता. तुमच्या कुलदेवतेचे स्मरण करून कुलदेवतेचे आव्हान करत प्रार्थना करायची आहे. त्यानंतर उजव्या हातात पाणी, अक्षता घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प झाल्यावर आपल्याला सर्वप्रथम अनघस्वामी आणि अनघालक्ष्मी यांचे दत्तपीठावर आवाहन करायचे आहे. त्यासाठी ओम अनघा दत्तस्वरूपाय अनघलक्ष्मीश्च नमः आवाहनम समर्पयामी असे म्हणत हात जोडा. त्यानंतर स्थापन केलेल्या देवांना म्हणजेच सुपारी किंवा मूर्तीला आसनम समर्पयामी म्हणून फुले किंवा कापसाचे सोटे वस्त्र अर्पण करा. त्यानंतर आव्हान केलेल्या देवाचे पाय धुवायचे. त्यासाठी दोन्ही सुपारीवर किंचित पाणी टाकून पाद्यम समर्पयामी म्हणा. त्यानंतर अर्घ्यम समर्पयामी म्हणत अजून किंचित पाणी टाका.
त्यानंतर पंचामृत टाकून पंचामृत स्नानम शुद्धोदकम स्नानम समर्प्यामी असे म्हणा. कोऱ्या कापडाचे छोटे तुकडे म्हणजेच वस्त्र किंवा कापसाचे वस्त्र अनघस्वामी अनघालक्ष्मीला वस्त्रम समर्प्यामी म्हणत अर्पण करा. अनघस्वामींना यज्ञोपवीतम समर्प्यामी म्हणत कापसाचे जाणवे अर्पण करा. त्यानंतर गंधाक्षतान समर्प्यामी म्हणत हळद कुंकू गुलाल आणि अष्टगंध देवांना आणि अनघमातेला लावून अक्षता वाहा. त्यानंतर पुष्पम समर्प्यामी म्हणत पिवळी फुले किंवा हार अर्पण करा. दत्तस्वरूप असल्याने तुळशीचं पान किंवा तुळशीची मंजिरी अवश्य अर्पण करा. धूपम दीपम समर्पयामी म्हणत धूप आणि दिव्याने देवाला ओवाळा. आता नैवेद्याचे पदार्थ म्हणजे फळे, गूळ, शेंगदाणे आणि विशेषतः 5 खारिका अर्पण करून नैवेद्यम समर्पयामी म्हणत पाणी फिरवून नैवेद्य दाखवा. त्यानंतर दक्षिणाम तांबूलम समर्पयामी म्हणत देवाला विडा आणि दक्षिणा अर्पण करा. आता आपण दत्तपीठासमोर जो तोर ठेवला आहे त्याचे पूजन करायचे आहे. त्यासाठी त्यावर हळद कुंकू अक्षता वाहात धूपदीप दाखवत ओम अनघाय नमः ओम अनघालक्ष्म्यैश्च नमः या मंत्राचा जप करा. तोर पूजन झाल्यानंतर ओम ह्रीम अनघाय दत्तस्वरूपाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि जप झाल्यानंतर श्री अनघा कवचाष्टकमचा पाठ करा किंवा तुम्ही अनघाष्टमी व्रताची व्रतकथा भक्तिभावाने ऐकू किंवा वाचू शकता. त्यानंतर अनघस्वामी आणि अनघालक्ष्मी यांची आरती ओवाळा. पूजा झालेला 9 गाठीचा तोर पुरुषांनी उजव्या हातात आणि स्त्रियांनी डाव्या हातात श्रद्धेने बांधावा. हा तोर पुढील अष्टमीपर्यंत धारण करायचा असतो. त्यानंतर हात जोडून देवाला नमस्कार करा आणि कळत नकळत झालेल्या पापांची क्षमा मागून आशीर्वाद मागा. पूजेतील तीर्थ म्हणजेच कलशातील पाणी प्राशन करा. खारीक आणि अन्य नैवेद्याचा प्रसाद कुटुंबातील सदस्यांना वाटावा. अशा प्रकारे अनघाष्टमी व्रताची पूजाविधी पूर्ण होतो. उपवास करून सायंकाळी भोजन करून व्रताची सांगता करावी. अशा तऱ्हेने आपल्याला अनघाष्टमी व्रत करता येते. खरंच हे व्रत खूप फलदायी आहे. म्हणूनच श्रीपाद श्री वल्लभांनी स्वतः हे व्रत आपल्या भक्तांकडून करून घेतले. मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. आणि हो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.